दीपक अशी दोन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर कुणाल पाटील आणि दीपक वैती अशी जोडी आहे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू सारसू टीमचा अतिरिक्त खेळाडू आलाय, तर विनंती करतोय की एकवी राहिलो टीमचा अतिरिक्त खेळाडू. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अजित सिंग. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहू शकाल फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर मिड ऑफ मिड ऑन. पहिलाच बॉल इथे स्विंगिंग पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर फिरकीची जादू पाहायला मिळाली अजितच्या माध्यमातून आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एक ऑर्थोडॉक्स गोलंदाजी स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय अजित. कुणाल पाटील पहिलाच बॉल चकून गेलाय. कुणालचा विचार केला तर कुणाल देखील खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेम बॉल सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, फिरकीची गोलंदाज. आणि सँडी सर ज्यावेळेस फिरकीचे गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज करतोय त्यावेळेस मात्र एक वेगळ्या एक विशिष्ट अँगलनी गोलंदाजी करतोय आणि यावेळेस मात्र टप्प्यावर अचूक टप्प्यावर नियंत्रण देखील पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आतापर्यंत. यावेळेस बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. सॉफ्ट डिसमिसल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दीपकला मात्र परतावा लागेल. खूप चांगला झेल पकडला गेलाय अमितच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स हँड आणि फलंदाज दीपक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. तर कुणातला काहीच कळू शकला नाही, त्यामुळेच की काय चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक सोपा झेल करून कुणाल परतलाय. एक गडी बाद संघाची धावसंख्या 0 अशी खराब सुरुवात कुशल 11 सारसवडे टीमची. आपण पाहू शकाल पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना खूप चांगली गोलंदाजी होते. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका ऑन द टॉस, चेंडू जातोय. खूप मोठा षटकार लगवला जातोय. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना रणजितच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. पहिल्या 3 चेंडूवर गोलंदाजीची आपली कला दाखवली, त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर फलंदाज रणजितचे जलवे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची थिक एज. इथे मात्र हात का घातला नाही याचा देखील प्रश्न केला असेल गोलंदाजाने. मात्र फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल कुश भोईर चूक करतोय. एक धाव मिळते रणजितला. टीम जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपला गेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद संघाची धावसंख्या 7 धावा धाव फलकावर लागली. चांगले षटक म्हणावं लागेल अजितचं. बॅटिंग करत असताना कुशल 11 सारसोळी टीम. एक गडी बाद 7 धावा.
back to the pavilion. या आकड्यावर खराब सुरुवात म्हणवली गेली कुशल 11 सारसोळी टीमची. जर पाहिली तर 2 सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. आपण पाहू शकाल कुलान आणि दीपक अशी 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. अमितला मिळते मोठी सफलता आणि खूप चांगला झेल कॉट बिहाइंड. जितेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते 2 गडी बाद 7 धावा. दुसरी षटक प्रगतीपत्र असताना पिट्टूचं षटक हाताळण्यासाठी अमित येतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावं लागेल. काय गोलंदाजी आहे, उंच पुरा गोलंदाज आहे, उंचीचा पुरेपूर वापर करतोय आणि एक विशिष्ट अँगलने गोलंदाजी देखील करतोय. आज जर पाहिली तर यशस्वी गोलंदाज का म्हटलं जातं की ऑफस्टंपवर जे गोलंदाज करतात ते बराच वेळा यशस्वी होताना पाहायला मिळतात. तीच रणनीती इथे अमितच्या माध्यमातून आजमावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची स्लाइडली आउट स्विंग होते. चेंडू पडल्यानंतर मात्र आउट स्विंग होते. खूप चांगली गोलंदाजी आहे आणि कौतुक करेन या गोलंदाजाचं देखील. आपण पाहू शकाल चकवून गेलाय आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि तिन्ही चेंडूवर कुठलीही धाव आतापर्यंत अमितने खर्च केली नाही. सुरेख गोलंदाजी. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक अजितच्या बॅट मधून. इथे मात्र फलंदाज हर्षलच्या बॅट मधून येतोय. कलात्मक स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात जर पाहिले तर लगातार 3 डॉट बॉल सँडी सर आलेत आणि चौथ्या चेंडूवर षटकार आला होता. या षटकाची सुरुवात देखील 3 लगातार डॉट आले आणि चौथ्या षटकावर षटकार लागलाय. इथे मात्र एक सिंगल देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर लागले. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना यावेळेस समोरच्या दिशेने सुरेख फटका, सेट ऑफ द ग्राउंड, चेंडू सीमारेषा पार, षटकार. हर्षलच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांसाठी इथे संपला गेलाय. संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. खूप चांगली बॅटिंग हर्षल मडवीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 गडी बाद 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. षटकांचा खेळ संपला गेल्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी अजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि अमितने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. पण हर्षलचं मी कौतुक करेन. काय 2 षटकार लगवले गेले आपल्या टीम साठी. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा धावफलकावर लागले. पहिले षटक ज्या पद्धतीने अजितने हाताळलं गेलं होतं त्याच पद्धतीने योगेश वैतीने देखील अजितवर भरोसा दाखवलाय. त्यामुळेच की काय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीचा धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज अजित सज्ज होतोय. सेकंडवर अजित तू रणजित असं आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. 2 मातब्बर टीम आमने सामने खेळतील. एकवीर ऐरोली बनाम कुशल 11 सारसोळे. पहिलाच बॉल, खूप चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लचक अजितच्या बॅट मधून येतोय. एक विशाल काय महाषटकार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा.
सिंगल फक्त आतापर्यंत आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजित गोलंदाजीसाठी येतोय. रणजित चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. सिंगल मिळते. सिंगल वर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 27 धावा धाव फलकावर लागलेत. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना यावेळेस पद्धत दाखवलंय. आपण पाहू शकाल गोलंदाजाला थोडस चकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा अँगल खतम करण्याचा प्रयत्न केला रणजितच्या माध्यमातून. एक रणनीती आखली गेली आहे. आपण पाहू शकाल यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती. पण क्षेत्ररक्षक वारंवार तिकडे चुका. जवळजवळ 3 चेंडू आतापर्यंत स्लिपच्या दिशेने पाहायला मिळाले आणि 3 वेळा देखील संधी आली होती एकविरा ऐरोली टीम साठी. या 3 संध्या मात्र गमावल्यात. या मॅच मध्ये जर अशा संध्या गमावल्यात तर नक्कीच तुम्हाला मात्र पराजयाकडे जावं लागेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण बदललं गेले. अमितला तैनात केले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 धावा धाव फलकावर लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित येतोय. स्ट्राईक एंड वर फलंदाज रणजित. यावेळेस चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता गोलंदाजाने मात्र प्रभाव सोडलाय या संपूर्ण 2 मॅच मध्ये. जर पहिल्या मॅच मध्ये पाहिले तर अर्जुन कदमने मॅजिक स्पेल टाकला गेला होता. फक्त 7-8 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकात आणि अतिशय भेदक मारा देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी होते. यावेळेस फुलर लेनचा चेंडू मात्र तेज तरार मारण्याचा प्रयत्न केला होता. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. अनेक वेळा होतं की चांगल्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळतात सँडी सर, पण खराब चेंडूवर बरेच फलंदाज बाद होताना पाहायला देखील मिळाले. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू जातोय वाईड इशलॉंगॉनच्या डोक्यावरून रणजितच्या बॅट मधून. या षटकातील अखेरच्या चेंडूवर खणखणीत दणदणी षटकार. 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 धावा धाव फलकावर लागले. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकाल. ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तानाच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट, बॅक टू मेगा मॅच आपल्या समोर रंगली जाते. ती म्हणजेच एकविरा ऐरोली वर्सेस कुशल 11 सारसोळी. 3 षटकांचा खेळ पहिला ड्रिंक्स ट्रॉली मैदानात देखील पाहायला मिळाले आणि खूप चांगला उपक्रम श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून. कारण की प्रत्येक 3 षटकानंतर मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की सध्याचा विचार केला तर टेम्परेचर कमालीचं वाढलंय. जवळजवळ सध्याचा विचार केला तर 37-38 पर्यंत टेम्परेचर पोहोचतोय आणि दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर 40 पर्यंत हे टेम्परेचर जाऊन पोहोचतोय. त्यामुळे प्रत्येक खेळाडू
मात्र पाण्याची व्यवस्था पुरवणं हे देखील मंडळाचं कर्तव्य आहे. त्यामुळेच की काय श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबवला जातोय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. सामना स्पीडअप करा विनंती करतोय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजीचा दुरा सांभाळा मीत भोईर, गोलंदाजीसाठी एक रायझिंग स्टार या ऐरोली कोलीवाडाचा आणि या एकवीर ऐरोली टीमचा आणि भरोसा दाखवले योगेश वैती. खूप चांगली टीम बनवली आहे. कॅप्टन योगेश वैती देखील यष्टांच्या मागे जर पाहिलं तर आपण पाहू शकाल सूर्यकांत मडवी बाला आणि एक्सपिरियन्स मॅन देखील आहे टीम साठी. ऐरोली क्रिकेट साठी एक मोठं योगदान सातत्याने सूर्यकांत मडवी बालाचं सातत्याने पाहिलं. ऐरोली प्रीमियर लीग असेल, ऐरोलीची अनेक स्पर्धेमध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर गोलंदाजीसाठी मीत भोईर, गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच केला जातो तोपर्यंत पंच विनोद भगत यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या 36 धावा. काय पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2-2 षटकार देखील लगवले गेलेत. 2 षटकार हर्षलच्या बॅटमधून, 2 षटकार रणजीतचे 3 षटकार देखील पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून हर्षलच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. तिसरा षटकार इथे हर्षलच्या बॅट मधून आला. मागच्या मॅच मध्ये एक धावासाठी संघर्ष करत होता बोनकोडे टीम. मात्र या मॅच मध्ये खोऱ्याने धावा इथे कुशल 11 सारसोळे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 आकड्यावर. 42 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 42 धावा. यावेळेस मोठा फटका लगवला जातो. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. हर्षल मडवीच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. वैयक्तिक धावसंख्या 23 वर खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 46 धावा. धाव फलकावर लागले. रणजित वैती 21 या धावसंख्येवर खेळतोय. काय पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि अशी पार्टनरशिप आपल्या टीम साठी नेहमीच लाभदायक ठरतोय. यावेळेस पुन्हा एकदा अप ट्रॅकर आहे. मात्र इथे उसळी घेणारा चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. त्यामुळेच की काय डॉट बॉलची सांगता होते. आणि मीत भोईर हा गोलंदाज एक रायझिंग स्टार येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपण पाहू शकाल एक चांगल्या नॅचरल अँगलने गोलंदाजी करतोय. पण जसजसा वेळ जाईल तसतसा मात्र हा गोलंदाजाला देखील अनुभव येईल. यावेळेस मात्र काहीसा मागडा ठरतोय. यावेळेस पुल केला जातोय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल पाहायला मिळते. हर्षलच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा. धाव फलकावर जाऊन पोहोचते. लाजबाब बॅटिंग म्हणावं लागेल. आक्रमण आणि आक्रमण केलं जातंय कुशल 11 सारसोळे टीमच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. खर्चिक षटक म्हणावं लागेल. या षटकात तब्बल धावा खर्च केल्यात. जर 17 धावा खर्च केल्यात आणि काय विस्फोटक फलंदाजी करतो. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय बॅक टू बॅक, टू बॉल टू मॅक्सिमम बाय हर्षल मडवी. सेट ऑन फायर. लाजबाब बॅटिंग. या टीमचा कॅप्टन. आतापर्यंत 52 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा फुल बॅक टू बॅक. 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत आतापर्यंत. या षटकात मात्र संघाची धावसंख्या 3 चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते तब्बल
64 धावा धाव फलकावर लागलेत आणि या षटकात धावा खर्च केल्यात 29 धावा 29 धावा खर्च केल्यात आणि वैयक्तिक धाव संख्येवर हर्षल खेळतोय आपल्या टीम साठी 43 धाव संख्येवर खेळतोय लाजवाब बॅटिंग हर्षलच्या माध्यमातून. तर या पाचव्या षटकासाठी गोलंदाजीचा धुरा सांभाळण्याचा अमित ला तैनात केलं जातंय. आपण बघू शकाल परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं मोठं नाव आपण पाहू शकाल 43 धावसंख्येवर खेळतोय हर्षल मडवी आणि संतोष म्हात्रे सँडी सर आमच्या सोबत जोडले गेले. तर मी इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्स सो मच विघ्नेश, खूप खूप आभार. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलिवाड वर्ष 53 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. षडापती चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटचा आउटसाइडला लागला आणि टॉपेज घेतली होती. नॉट प्रॉपर टायमिंग यावेळेला, पण भागीदाराचा विचार केला. अतिशय दर्जेदार भागीदारी मात्र जुळून आलेली आहे. रणजित आणि हर्षल मडवी कॅप्टन 59 धावांची जवळजवळ आतापर्यंत अभेद्य भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये चालू आहे. गोलंदाज अमित राईट आर्म ओव्हर द विकेट. लो मध्ये चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. हलकीचा अपील उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता या अपील मध्ये. स्पष्ट फेटाळली अपील गुरुनाथ पाटील हे अंपायर आहेत, सरसोले गावचे एक नामवंत असं अंपायर. तर दुसऱ्या बाजूला विचार केला विनोद भगत या स्पेअरलेगच्या ठिकाणी अंपायर आहेत दुगावचे. एकविरा ऐरुळ आणि कुशल एलिमेंट सारसोच्या दरम्यान हा मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. एकविरा ऐरुळ कडून अमित पाटील षडापंच चेंडू पुन्हा एकदा टर्न केला. चेंडू मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत कॅप्टन योगेश वैती फील्ड करतोय. एक धाव मात्र मिळते हर्षल मडवीला. धावसंख्या मात्र पुढे जाते 66 धावा. दोन झटके लवकर लागल्यानंतर मात्र खरोखरच आपली बाजू नेटाने धरून धरली दोन्ही फलंदाज रणजित आणि हर्षल मडवी कॅप्टन. पुढे ते चेंडू ड्राइव्ह केला. चांगला क्षेत्ररक्षक मध्ये शॉट भेटायची संधी चालू नव्हती, परंतु फिल्डिंग करताना चेंडू अडवला चांगला होता, पण फेकण्याच्या नादामध्ये एक दोन वेळामध्ये चेंडू हातामध्ये तरंगत राहिला आणि त्या संधीचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेत एक चिकी रन काढलेली आहे. पाचवं षटक प्रगती पथावर आहे. धावा लागल्यात 67. 67 लॉस अप टू विकेट. अमित पुढला चेंडू ओहो ऑन द टोज. व्हाट अ स्ट्रोक एंड व्हाट अ मॅग्निफिसंट स्लॉक स्लिप. सुपर्ब स्ट्राइक बाय कॅप्टन हर्षल मडवी. 6 रन. अर्धशतक पूर्ण. हर्षल कॉंग्रॅच्युलेशन. ओ हो हो या स्पर्धेत पहिल्या अर्धशतक कॅप्टन कुशल 11. जितेश दिनानाथ मात्रे जे विकेट कीपर आहे त्याने मात्र चेअरअप केलं. सेकंड करताना शाबासकी दिली कॅप्टन्स. लवली इनिंग हर्षल. पुन्हा एकदा टायमिंग मिस. सब डिसमिसल. एका कर्णधाराने मात्र एक कर्णधाराच्या खेळीचा मात्र अंत करताना हा छान झेल टिपला. कॉट योगेश वैती. बोल बाय अमित कदम. 7 षटकार आणि 1 चौकारेचा आणि एक लाजवाब या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. वा बाय वा. कॅप्टन्स इनिंग. अडचण होती, अडचण तर दूर केली. नावावर अर्धशतक लावून गेला हर्षल मडवी. लवली. कॉंग्रॅच्युलेशन हर्षल. सुपर्बली बॅटिंग. सरसोड्याचा अफलातून फलंदाजी अडचणीतून बाहेर काढलं, पण चांगल्या स्थितीमध्ये नेलं कुशल 11 सरसोले संघाला. एक कर्णधाराला कॅप्टन्स इनिंग ची पारी लाजवाब. कॉट योगेश वैती. बोल बाय अमित कदम.
3 गडी बाद होत आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. धावा स्कोर बोर्ड आहेत 73. 73 लॉस ऑफ 3 विकेट. अखेरचे निर्णायक षटक टाकण्यासाठी सूर्यकांत मडवी उर्फ बाला गोलंदाजाच्या आक्रमणावर. अखेरचं षटक 6वं षटक 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 73 धावा उभ्या केल्या स्कोर बोर्डवरती. कुशल 11 सरसोळे नाणेफेक हारल्यानंतर आमंत्रित केलं. फुलेंचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप. ही लाईन चांगली आहे. परफेक्टली बॉल. कारण हा चेंडू जरी दूरवर होता पिचिंग ऑप्शनच्या बाहेर जरी असला अवे फ्रॉम द बॉडी या खेळण्याचा प्रयत्न मात्र विराज तांड्याचा निसफळ. पुन्हा जाते आपले बॉलिंग मार्कवर सूर्यकांतवर हलकीशी बातचीत होते रणजित आणि नवीन आल्यापर्यंत विराज उदय तांडेलच्या दरम्यान गोलंदाज सूर्यकांत बाला राईट अप द विकेट. ओ लवली बॉलिंग. ए आय एक्सपिरियन्स स्वतःला माहित होता ही इमिजिएटली लेफ्ट द क्रीज. क्लिअरिटी आहे यावेळेला विराज तांडेलची. बॅटला लागला हे आपल्याला जाणून होता आणि तिथेच मात्र प्रतीक्षा न करता निर्णयाची विनोद भगतची लगेचच मात्र पावलं उचलली तंबूच्या आश्रयाला. इट बॅक इन पवेलियन इज गॉन. पण जे मापक आव्हान होते ते लिहिले पेरलेलं होतं किरणस्फूर्ती घनसोलीनं. हार्डलक चेंडू मध्ये परिवर्तन केलं आणि पूर्णपणे दूर वरून खेळला तर पिचिंग पर्यंत पोहोचलं नव्हतं. चेंडूच्या बॅट दूरून पोहोचवण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड लागले गेले सरळ हातामध्ये. विकेट किपर जितेश म्हात्रे छान झेल टिपलाय. विकेटचा विचार केला तर आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते जितेश दिनानाथ म्हात्रे इज विकेट किपर. गणेश नवीन फलंदाज गणेश घोडवे आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी आतापर्यंत विचार केला तर 4 गडी बाद होत आहेत. कुशल 11 सारसोले संघाच्या धावा आहेत 73 वर. दोन्ही चेंडू डॉट त्याच्यापैकी 1 विकेट. चांगली गोलंदाजी. हा एक्सपिरियन्स हा अनुभव सूर्यकांत मडवीचा. राईट होते गतीमध्ये पर्यंत फुल टॉस घेतली बॅटवर चेंडूला मध्ये दिशा देताना वायडिश फलंदाज बाद. काय गोलंदाजी यार. अनुभव किती महत्वाचा असतं हे सांगणारं षटक. लगातार 3 चेंडू डॉट त्याचे पैकी 2 चेंडूवर 2 विकेट जातो हॅट्रिक वर. अर्धशतक पाहिलं आपल्या कर्णधाराचं. कुशल 11 सारसोले फलंदाजी करताना धुमाकूळ घालून गेला कर्णधार हर्षल मडवी. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तारणारं ठरवलं. हा ठरला कॅप्टन सेनिंग करताना अर्धशतक या स्पर्धेत श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा वर्ष 53 मध्ये पहिला फलंदाज कॅप्टनच्या रूपाने पाहायला मला कुशल 11 सारसोले संघाचा हर्षल मडवी. 5वा गडी बाद होत आहे. संदेश मेहर लगाम घालताना हा ज्येष्ठ गोलंदाज अनुभवी गोलंदाज बाळा सूर्यकांत मडवी ऑन द हॅट्रिक. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मिड विकेट काऊ कॉर्नर अशी क्षेत्ररक्षणाची सजावट केली. डीप एक्स्ट्रा कव्हर हॅट्रिक बॉल अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टंप. हॅट्रिक मात्र हुकली पण त्याच्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर खूप होता ते पाहिलं. गुरुनाथ पाटील या माफ करा विनोद भगत आहेत यावेळेला वाईडचा इशारा देताना व्हाईट बॉलचे 1 धाव मध्ये पुढे घेऊन जाईल कुशल 11 सारसोले संघाला 74 वर. 74 धावा 4 गडी बाद. अखेरच्या षटकातील पुढला चेंडू सूर्यकांत मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट टू रणजित. पर्यंत चेंडू चांगला चेंडू मिडल टर्न केलाय. 30 दिलेस वेलेच्या ठिकाणी जोरदार येतो यावेळेला फिल्डिंग करताना त्यावेळेला 2 धावा मात्र पूर्ण करताना फलंदाज रणजित. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नवीन याला फलंदाज संदेश आणि रणजितच्या दरम्यान तर कौतुक करायला लागेल. वैयक्तिक रणजितची बारी तर 23 धावसंख्येवर खेळतोय हा रणजित. 1 डाऊनला एक सन्मानित स्कोर आपल्या उभारलं. चांगली भागीदार रचली कर्णधारावर हर्षल मडवीच्या बरोबर याच रणजितने फेसिंग करणार बालाच्या शेवटच्या षटकातील पुढल्या चेंडूवर राईट अप ओव्हर द विकेट. डान्सिंग ग्राउंड द विकेट पदिल्याचं जरूर होतं. एका अनोख्या अंदाजामध्ये नटराज मुद्रामध्ये फटका मारण्याचा विचार होता पण तितकं टायमिंग करू शकणार नाही. गुटमळत राहिला. यावेळी चेंडू बरोबर पॉलिथ्रीन मध्ये जाताना फील्ड करताना बॉलिंग मार्कवर जातोय बाला. शेवटचा चेंडू इनिंग मध्ये धाबाला लगाम घातला कारण आता पण विचार केला फक्त 3च धाबा अखेरच्या षटकामध्ये त्याच्यामध्ये 1 वाईड. ऑफसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू ड्राइव्ह केलाय तेड गेलाय बरोबर लॉंग ऑन वाईडिश. अमित कदम होता क्षेत्ररक्षण 2 धाव मात्र काढल्या शेवटच्या चेंडूवर. 78 धावा 78 79 धावांचं एक टार्गेट सेट केलं 6 ओव्हर मध्ये
कुशल 11 सारसोलेने एकविरा ऐरोलच्या एक टीम समोर 79 टू विन 79 धावांचं लक्ष. सहा ओव्हरच्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना कमाल करून गेला कर्णधार हर्षल मडवी. खणखणीत अर्धशतक लावताना अतिशय दर्जेदार फलंदाजी केली. रणजित बरोबर जी भागीदार होती ती अतिशय महत्वपूर्ण होती, कारण 2 विकेट लवकर गेले होते. 6 धावसंख्येवर 2 गडी पटकन गेल्यानंतर अतिशय दर्जेदार फलंदाजी केली. कॅप्टन्स इनिंग खेळून गेला. अर्धशतक पहिल्या स्पर्धेतलं झलकावलं आणि टार्गेट सेट केलं 79 धावांचं. तर उत्तर देण्यासाठी जितेश दिनानाथ म्हात्रे हा स्ट्राइक एंड कडे, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज धीरज. त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमात सुनील पवार, प्रथमेश गायकर आणि कॅमेऱ्याच्या हात क्षणचित्र टिपताना तुषार हे थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. जे प्रेक्षक जोडले आहेत आमच्या ही स्पर्धा पाहण्यासाठी, त्यात लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करते. कर्णधार कॅप्टन फर्स्ट ओव्हर पिमनचा पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. पहिला चेंडू थोडं वळण घेतलं होतं, बॅकफुटवर जरा कट केलं होतं. बॅकवर्ड पॉइंट या ठिकाणी खातं खोलताना जितेश म्हात्रे पहिल्या चेंडू खातं खोललं. लाजवाब इनिंग खेळला होता. आपण पाहिलं लिजेंड्स क्रिकेट ट्रॉफी घनसोली इथे अर्धशतक दुसऱ्या दिवसामध्ये झलकावलं ते जितेशने. कुशल सारसोले हा संघ होता, लाभ केलाय. व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅग्निफिसेंट अप ड्राइव्ह. 4 रन
या संघाविरोधात लिजेंड्स ट्रॉफी घनसोली गाजवली ती, याच संघाविरोधात अर्धशतकाची पारी केली होती घनसोली ती याच फलंदाजाने 4 रन। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। थँक्स शेखर। मुरमा देवी घनसोलीचे डीजे सुंदर संगीत वाजवताना 4 धावाने आपल्या इरादा स्पष्ट केलाय। 6 ओव्हर मध्ये 79 धावांचा विशाल स्कोर जरूर आहे, पण ही फलंदाजी चालली तर निश्चित काय शकतं। एक आपकी बार सोडला, रायझिंग चेंडू टप्पा घेतल्यात उचली घेतोय, वाईट +2 अशा धावा गुरुनाथ पाटील यांच्या मार्फत जे अंपायर आहेत आणि एक ताकीद दिली यावेळेला गुरुनाथ पाटील या अंपायरने गोलंदाज कॅप्टन हर्षल मडवीला काही आपण दुसरा प्रयत्न करू नको। 2 धाव मिळतील जाऊन स्कोर मध्ये एकविरा ऐरोलीच्या धावसंख्या तब्बल पुढे जाते 7 वर। ऑफसाइड ऑफ लवली बॉल यार, सुपरबली बॉल खेळण्याचा प्रयत्न केलेच नाही का यावेळेला जितेश म्हात्रेने। चांगला चेंडू गेला सरळ रणजित विकेट कोच्या हातामध्ये, नो स्कोर। 1 फर्स्ट स्लिप बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर। गोलंदाज कॅप्टन हर्षल बॅकफुट वर लेग ब्रेकला हापसला, चेंडूची उंची जास्ती लांबी कमी, चांगला स्कोर उभा करेल असं वाटलं होतं, पण एक दर्जेदार फटका मारण्याच्या नादामध्ये टॉपेज लागला आणि सरळ हातामध्ये गणेश कॉट गणेश बॉल बाय हर्षल। हर्षलला मिळाली पहिली विकेट, पहिलं यश संघाला। एक गडी बाद 8 येणार 30 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता आहे। आपण पाहतो दिलीप स्मृती चषक सीझन 53 मध्ये एकविरा ऐरोली आणि कुशल इलेवन सारसोच्या दरम्यान 6 ओव्हर मध्ये पहिले खेळताना कॅप्टनच्या अर्धशतकाच्या खेळीनंतर 78 धावा उभे केले, ते 79 धावांचं टार्गेट सेट केलं आणि तर उत्तर देणं थोडं लढखडती बारी। लढखडा उत्तर 8 धावांचं, एक गडी बाद एक गडी गमवावा लागला। गोलंदाज विराज उदय तांडेल इन बॉलिंग मार्क। ही खेळपट्टी चांगली आहे, इथे फिगरही तेवढी चांगली जबरदस्त आहे गोलंदाजी। कुमार एलिमनच्या विरुद्ध ज्यांनी गोलंदाज केली होती याच खेळपट्टीवर 2 षटक टाकताना केवळ 6 धावा खर्च आणि 5 विकेट घेऊन एक सुपर फिगर अगेन्स्ट कुमार एलिमन तुर्बे। इथे चेंडूला फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, काय फुटबॉल खेळला यार, ला जवाब गोल पोस्ट पर्यंत पोहोचला नाही, परंतु इथे मात्र हेच व्हाट अ सुपर्ब यार, डिएगो मॅराडोना हा चांगला फुटबॉलपटू म्हणजे आपल्यापासून दूर गेलाय, पण त्याच्या आठवणी आहेत। मोठे अर्जेंटिना प्लेअर ऑफ द डिएगो मॅराडोना, उंची नव्हती परंतु काय 9 वर्षामध्ये या फुटबॉलपटूने विश्व गाजवलं। त्याचा तो इंग्लंडच्या विरुद्ध सेमीफायनल होता फुटबॉल 1986, तो हाताला लागल्यानंतर बरेच चर्चेमध्ये होता तो गोल। त्याच्यानंतर मात्र 4 मिनिटांनी एक आणखीन एक दर्जेदार गोल केला डिएगो मॅराडोनाने आणि सर्वांना चकित केलं होतं। या आठवणी आहेत कारण फुटबॉल प्रमाणे क्षेत्ररक्षणाने चेंडू सरळ दिला होता गोलकीपर अर्थातच इष्टरक्षक रणजितकडे। सुरेख असं इष्टरक्षक करताना धावचित बाद करताना बाला परतला वैयक्तिक 1 वर। अडचणी मात्र वाढल्या गेल्यात एकविरा ऐरोली संघाचे, काय 2 गडी बाद, धावसंख्या मात्र एकदम बिकट परिस्थितीमध्ये 8 9, कारण दुसरी धाव करण्याच्या नादामध्ये विकेट गमावून बेंगल्यामध्ये विकेट मिळवून दिली त्यावेळेला क्षेत्ररक्षण करताना मिड विकेटच्या ठिकाणी। दीपक
काय पायाना चेंडू बरोबर थेट गेला होता विकेट किपर रणजितच्या हातामध्ये. ऑफसाईड ऑप्शन लवली बॉलिंग टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वडील यांचे उदय तांडेल ज्याप्रमाणे गोलंदाज छप्पन चेंडू आत आणायचे त्याप्रमाणे गुण मात्र वडिलांकडून जरूर मिळवलंय या मुलानं. अर्थातच विराटचा वडील ही एक लांब लचक असा ऑफ कटर मारायचा तेव्हा स्लाइडली ऑफ कटर हा मुलगाही मात्र इथे पाहायला मिळतोय. फुलेंचा चेंडू लेग स्टंपला पीच होतं बाहेर दिशा पाहिली एवढे विनोद भगत या अंपायरने वाईडचा इशारा करता करता एक धाव मात्र एक्स्ट्रा 1+ वाईड अशा 2 धाव मात्र स्कोर बोर्ड जाऊन मिळतात. एकवेळा ऐरोलीच्या 79 धावसंख्या उत्तर देता अडखळीत उत्तर मिळतं. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 2 गडी बाद 11. 11 लॉस ऑफ 2 विकेट. उदय चा मुलगा परंतु आपली बॉल विराज तांडेल आहे वेळेला हा ट्रॅकवर चेंडू पडल्यानंतर जोरदार बाउन्सिंग करताना योग्य दिशा नव्हती ती पाहिली यावेळेला आणि एक ताकीद दिली विनोद भगत जे जुगावचे नामवंत पंच आहेत. एक ताकीद देताना जाते बॉलिंग मार्कवर यावेळेला विराज तांडेल कमिंग बोल राईट ऑफ द विकेट. नवीन फलंदाज योगेश कॅप्टन चांगला फटका इथे स्लाइस केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त एक धाव मिळते. एक धावाने खातं खोलतं कॅप्टन योगेश वरती. एक वेळा ऐरोलीचा कर्णधार आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते 13. धावसंख्येला जर आकार द्यायचा तर फटकेबाजी मात्र येणे गरजेचे आहे. धीरजचा विचार केला एक स्फोटक फलंदाज आहे कधी वादळ निर्माण करू शकतो धीरज याबद्दल नो डाऊट पण त्या कठीण परिस्थिती आहे. दुसरं षटक चालेल धावा फक्त लागल्या 13. 2 गडी बाद. फटका चांगला परंतु उंची जास्ती इलिमिनेशन मिळाला कॅप्टनला परतावा लागेल. कॅप्टन बॅक इन पॅव्हलियन इज गॉन. गडी क्रमांक 3 एकविरा ऐरोलीचा कॅप्टनच्या रूपामध्ये योगेशवती तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज राजू फेसिंग करणार विराजला. ओ हो लवली इन कटर यार दॅट इज अ सुपरबली बॉल. टप्पा पडल्यानंतर झपकन आत आणला ही कुशलता आहे. वडिलांकडून हा गुण एक चांगला हस्तगत केलेला आहे गोलंदाज करताना या मुलानं. विराज विराज तांडेल गुड बॉलिंग बाय विराज. चेंडू सरळ हातामध्ये दिला रणजित विकेट किपरच्या. नो रन. बॉलिंग बारपर जाताना पुढला चेंडू दुसऱ्या षटकातील राईट ऑफ द विकेट टू राजेश. लवली बॉल यार क्लासिकल डिलिव्हर आहे. ये इनकटर करताना यो टप्पा अँगल मध्ये टाकणं गरजेचं आहे. लवली बॉल आहे. गुट्टीवर टप्पा पडला झपकन अंगावर लागला यावर राजूच्या. षटकाची समाप्ती 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र फक्त 14 आहे. 3 गडी बाद 14.
चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, त्याच्यानंतर एक धमाका बॅट मधून धीरजचा. मी म्हटलं होतं ही फलंदाज चालला तर चेंडू मात्र असेच लांब लचक फेकून या मॅच मध्ये जान निर्माण करेल अशा पल्लवित करू शकतो हा फलंदाज, ज्याच्याकडून उमेद ठेवू आहे एकवीर ऐरोली या धीरज कडून. धीरज निश्चित काही करू शकतो. मोठमोठे फटके आहेत. शॉर्ट सिलेक्शन जर चांगलं जुळलं तर येणाऱ्या चेंडू मध्ये धुमाकाळ घालून सामन्याला जवळपास घेऊन जाऊ शकतो हा फलंदाज, एवढं मात्र नक्की. काय स्विंगला खतम केलं. 2 चेंडू मात्र लेग ब्रेक करताना जागेत ठेवलं होतं. डॉट काढले कॅप्टनने. तिसरा चेंडू अगेन्स्ट द स्पिन मध्ये खेळता लॉप केलं होतं लांगावच्या डोक्यावरून. मोठा फटका. मॅक्सिमम 6 रन. धावसंख्या साने भरारी घेते, उचली घेते बेसवर. तर सलूनी प्रकाश मडवी आणि वंश जयेंद्र मडवी या छोट्या बालकांचा व्यासपीठावर आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. एक छोटीशी लाडकी आहे प्रकाश आणि हा लाडला जयेंद्रचा वंश. हार्दिक स्वागत आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक मध्ये धाव मात्र मिळते. 1 धावसंख्या पुढे जाते 21 वर. लक्ष 79 धावांचा तत्पर तिसरं षटक आपला दुसरं टाकताना गोलंदाज कुशल एलिबन संघाचा हर्षल मडवी. कमजिंग बॉल राईट आर्म फॉर द विकेट टू धीरज. अपसाइड ऑफ स्टंप. ब्रेक हातामध्ये ही जादू आहे. हा चेंडू मात्र ओळखताना थोडं उशीर झाला. धीरजला वाटलं तर लेग होईल तर फसवला. हा दुसरा टाकला. दॅट इज एक्झॅक्टली इज ऑफ स्पिन. अंगावर येताना प्रॉपर टायमिंग नव्हतं. जावं लागेल, परतावं लागतं. या खेळाडूकडून बरीचशा अपेक्षा होत्या. अपेक्षाला मात्र साफ साफ निराश करताना बॅक इन पवेलियन इज गॉन. चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता. कॅप्टन पुढला चेंडू घेऊन बॅटच्या आउटसाइड लागले पण सुरक्षित आहे. या फटका गेला घोषित क्षेत्रामध्ये. एक फक्त धाव मिळते. 1 धावाचा इशारा केल्यानंतर या षटकाची मात्र समाप्ती झाली. ड्रिंक्स ट्रॉयल जाईल मैदानाच्या आत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 79 धावसंख्येला उत्तर अडखळीत जात. यावेळेला एकवीरा ऐरोलीचं 4 गडी बाद धावा लागल्यात फक्त 22 वर. 22 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर द 3 ओव्हर्स. ड्रिंक्स ट्रॉली आत मध्ये आपण जाऊया. मुरबा देवी घनसोली सेकंदाचं गीत ऐकण्यासाठी. आहे डीजे. What a lovely all-rounder performance of Captain हर्षल मडवी. 2 षटकं टाकताना धावा खर्च केल्या फक्त 16 धावा देत 2 विकेट आणि एका अर्धशतकचा लाजवाब डाव. इनिंग याला म्हणतात बॅलन्स कसं करू शकतो एक कॅप्टन. म्हणून तर कप्तान पद त्याला भूषवलं गेलेलं आहे. एक मोठा भाऊ या स्पर्धेमध्ये खेळत नाही परंतु त्या भावाची कमतरता भासू दिली नाही एका छोट्या भावाने अर्थातच हर्षल मडवीने. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स बाय हर्षल मडवी. अर्धशतक त्याच्या 2 षटकांमध्ये कोटा पूर्ण करताना 16 धावा दिल्या 2 विकेट. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. बॅलन्स करतात ते ऑलराऊंडर म्हणून त्यांचा महत्व देऊन त्यांना मोठमोठ्या IPLच्या लिलावामध्ये खरेदी केले जातं. त्याचं जिवंत उदाहरण आहे क्रिस मॉरिस ऑफ द साऊथ आफ्रिका. रेकॉर्ड केला IPL मध्ये सर्वाधिक बोली म्हणून तर या ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारे एक बॅलन्स करताना एक वेगळं वळण देतात आपल्या टीमला. बरेचशाने बनवतात. त्याचं ताजं उदाहरण आहे अर्थातच हर्षल मडवीचं. अर्धशतक ठोकताना 2
षटकं टाकली 16 धावा 2 विकेट. नाव विराज तांडेल राईट आर्म उडतो विकेट. इथे फटका मारताना टायमिंग चुकलं, फलंदाज मात्र परततोय 5व्या क्रमांकाचा. एक खराब स्थितीमध्ये एकतर्फे चाललेला सामना थोडासा निराश करतोय. कोणताही फलंदाज मात्र तिथे थांबायला विचारत नाही. पाय रोवून धरावा आणि कुठेतरी 6 ओव्हरचा मॅच, 6 मोर्चामध्ये भागीदारी जुळणं गरजेचं आहे. पण तू चल मैं आया अशा स्थितीमध्ये 5 विकेट लगातार तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या केवळ 22 आहे. 22 लॉस ऑफ 5 विकेट. सुरेख गीत ऐकण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. अशी बिकट परिस्थितीमध्ये जातो ना एकवीर ऐरोली. आजचा दिवस मात्र खराब दिशेत, पण अजूनही एखाद्या फटके जे फलंदाजी जे तळपले चांगले फटके आले तरी अजूनही सामना मात्र निश्चित घेऊन जाऊ शकतात. जवळपास 79चं टार्गेट आहे विशाल, पण अशक्य नाही क्रिकेटमध्ये. पण ते तळपावं लागेल. खराब स्थिती आहे. नवीन फलंदाज अंकुलेश आणि राजू आहेत नाव स्ट्राईक. अंकुलेश धीम्या गतीने फटक्याला फक्त दिशा दिली. मग एक धाव मिळते. एक धावाने अंकुलेश खातं खुलतं आपलं स्वतःच. धावसंख्या पुढे सरकते केवळ 23 वर. चौथं षटक प्रगती पथावर 6 ओव्हरच्या मॅच मध्ये येणाऱ्या 16 चेंडू आणि स्कोरच्या भूमिकेत विशाल कोळी मला सांगतो की 16 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावू शकतो तर दोन्ही फलंदाज मिळून 57 धावा निश्चित काढू शकतात. परंतु एकही फलंदाज प्रॉपर टायमिंग घेऊ शकत नाही. इथे जाळ्यात अडकलाय, जेल देऊन बसलाय. बरोबर शॉट मिड विकेट विजन एरियाला. ओमकार कॉट ओमकार बोल्ड बाय विराज. विराजला आणखी एक सफलता. 6 गडी बाद. खराब प्रदर्शन याला पाहायला लागलं गेलं तर पाहतो आपण मॅच एकवेळा ऐरोली खुशाल 11 सारसोच्या दरम्यान 51 असे झाडाची पानं जसे गळतात तसे विकेट मात्र गळायला लागलेले आहे. 6 गडीचं पतन होते. अंकलेश बॅक इन पॅव्हिलियन. रखरक्त ऊन आणि रक्त उन्हामध्ये अतिशय दर्जेदार ही स्पर्धा श्रीकृष्ण मित्र मंडळाला दिवा कोलीपाडा वर्ष 53 घेऊन आपल्या समोर आहे भेटीला. 16 संघ उतरलेले आहेत. याच्यामध्ये जिंकणारा संघ लगेचच किरण स्फूर्ती घनसोलीच्या विरुद्धात खेळेल. बुडल्यांच्या पद्धतीने पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच ठिकाणी 2 झेल देऊन ओमकारने परत दुसऱ्यांदा झेल टिपून दुसरं आणखीन एक गडी बाद मिळून देतोय. फलंदाज क्रमांक 7वा गडी बाद. 6 गडी बाद. धावसंख्या केवळ 23 वर. खराब प्रदर्शन पहिल्यापासून मात्र अक्षरशः रोखून धरता विकेटी मात्र मिळवल्या. हे आहे गोलंदाजाचं एक जबरदस्त विश्लेषण. विचार केला तर 2 षटक 16 धावा स्वतः कर्णधार टाकले, 2 विकेट हादरे दिले आणि त्याच्या जोड म्हणजे गोलंदाजी टाकताना हा विराज तांडेल चांगलं प्रदर्शन आहे हे दोन्ही गोलंदाजाचं. राईट आर्म उर्दू विकेट. राईट आर्म उर्दू विकेटला टप्पामध्ये ट्रॅकवरच्या जरा थोडं पुढे गुडल्यानंतर टप्पाला ऑफसाइड ऑफ स्टंप उंची घेतली. बॅकफुटवर जाताना त्याला स्ट्राईक घेतला. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये स्कोर बोर्डचे धावा आहेत 79 धावसंख्येला उत्तर देताना एकवीर ऐरोलीचं 7 गडी बाद फक्त 24. Pair of the wicket shot point. Sushil caught Sushil bowled by नवीन गोलंदाज सतीश. संदेश गोलंदाज
नाही, ठराविक अंतराळाने विकेट पडत गेले आणि ते आतापर्यंत माझे पडझड चालूच आहे. ही चिंतेची बाय, हे खराब प्रदेशांचं एक लक्षण आहे. 19 धावसंख्या P1चं P2चं 2 षटक होती जवळ, त्यामध्ये खरपूस समाचार घेता नाही. त्याचं खरं कारण होतं एकदम सटीक गोलंदाजीचे फिगर पाहायला मिळले. हर्षल आला होता स्वतः कर्णधार, त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा करताना एक झटका दिला होता. त्याच्यानंतर गोलंदाज विराट दांडेल 6 धावा देत एक विकेट त्यांनी मिळवली होती. अशा प्रकारे दोन्ही गोलंदाज 2-2 षटकांचा कोटा पूर्ण केलाय आणि संघाला मात्र चांगलं यश मिळवता धावांवर अंकुश ठेवलं आणि तिथे मात्र डोळे वर जड करण्याची एकही संधी उपलब्ध करू दिली नाही. या गोलंदाजी सट्टिक लाईन लेंथ सुपरबली कुशल 11 सारसोळे. लेफ्ट हँड उर्ध विकेट संदेश. चेंडूची प्रतीक्षा केली आल्यानंतर बॅटचा हलकासा फेस ओपन केला आणि त्याने स्ट्रेट केलं बॅकआउट ऑफ द स्क्वेअर ऑफ द पॉइंट. फक्त सिंगल मिळते या फटक्यावर. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मित ओपन द काउंट. धावसंख्या मात्र सावकाश घेतली जाते 25 वर. 25 8 गडी बाद. 5वा षटक प्रगतीपथ असतं. या ओव्हरच्या अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा, 2 धावा मिळतात. चांगला अंपायरिंग करताना गुरुनाथ पाटील, थँक्यू सो मच गुरु. एक वन स्लिप इथे तैनात केले. बॅक स्क्वेअर ऑफ द पॉइंट एंड इथे चेंज केलाय संदेशनं. त्यावेळेला इथं चेंडू घेऊन लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. समोर फलंदाज अमित जोरदार प्रयास केलाय. उंची जास्ती आहे. मिस टायमिंग शॉट. पुन्हा एकदा ओमकारच्या हातमध्ये 4थी कॅच. ओके 5 जर झेल घेतल्या तर एक रेकॉर्ड लागेल मैदानावरती या क्षेत्ररक्षणाचे. 4 झेल आतापर्यंत ओमकारने टिपल्यात. गुड फिल्डिंग ओमकार. गडी क्रमांक 9 बाद. अमित कदम बॅक इन पॅव्हिलियन. वर्षीय फलंदाजीकडे दोन्ही भाऊ आहेत, कुश आणि हा मित. एक धावच्या मित खात्यात वैयक्तिक 2 वर. पुढला चेंडू फ्लाईट दिले. फ्लाईटला चकला लॉप करायचा होता सर, बीट करून गेला आणि फलंदाज बाद. सर्वच्या सर्व गडी बाद. संपूर्ण संघ मात्र गारत. दुर्दैव म्हणायला लागेल. खराब प्रदेशन एकविरा ऐरोली. संपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळतं. 10 गडी बाद. 79 धावांना उत्तर द्यायचं होतं पण धावा लागल्या फक्त 27. हार्ड लागेल परंतु हस्तुलंघन करायला लागेल. खराब प्रदेशानंतरही एकविरा ऐरोलीला मैदानात जाऊन विजय संघाचे अर्थात कुशल सारसोळे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिलेला नव्हता. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही एकत्र देऊ. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता किरण स्मृती घनसोलीचा, ज्याने 2 षटक टाकताना धावा खर्च केल्या 8 आणि 1 विकेट आणि फलंदाजीने येताना 23 धावांची एक इनिंग. तो ठरलाय सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर अर्जुन कदम. मॅन ऑफ द मॅच किरण स्मृती घनसोली पहिल्या सामन्याचा. चला अर्जुन कदम आपल्याला याचं व्यासपीठावर. आणि ओ हो लारा कुशल संघाकडून लारा येतात रोख रुपये 1000 रुपये घेऊन, ज्याने पहिले अर्धशतक लावलं. कॅप्टन्स इनिंग खेळून गेला. अर्थातच आमचा सर्वांचा लाडका हर्षल मडवी अर्धशतक लावता लावता एक फिगर टाकली. बॉलिंग टाकताना 2 षटक आणि 16 धावा 2 विकेट. त्यासाठी रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले संघाकडून कुशल 11 सारसोलीकडून 50 साठी. आणि पहिल्या मॅचचा अर्जुन कदम आपल्याला यायचं ठरलं. किरण स्फूर्ती घनसोली संघाचा अर्जुन कदम मॅन ऑफ द मॅच. 2 षटक 8 धावा खर्च करताना 2 विकेट. आदरणीय आमचे वासुदेवजी मडवी यांच्याकडून हा पारितोषिक स्वीकारताना मॅन ऑफ द मॅचचा 23 धावा 2 षटक 8 धावा 2 विकेट अर्जुन कदम सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर वासुदेव मडवी यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना. वेल डन अर्जुन. आणि ज्या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू, ज्याने स्पर्धेचं श्रीकृष्ण मित्र मंडळ दिबा कोळीवाडा वर्ष 53 मध्ये दिल्ली स्मृती चषक मध्ये खेळताना लावला अर्धशतक आपल्या नावावर. तो ठरला हर्षल मडवी.
महेश मडवी 40+1 चांगले तेज तरार गोलंदाज यांच्याकडून त्याला सन्मानित केलं. वेल डन यार हर्षल, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. रोख रुपये 1000 आणि एक सन्मानित ट्रॉफी देऊन हर्षल मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी या. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना, आपण टॉस का बॉस या व्यासपीठावर यायचं आहे टॉस घेण्यासाठी. जिंकणारा संघ किरीस्मूर्ती घनसोळी आणि आता ज्याने सामना एकतर्फी जिंकलाय एकविरा ऐरोच्या विरुद्ध तो कुशल एलिमन साळसोले. टॉस का बॉस. मी आदरणीय वासुदेवजी मडवी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस घेण्यात येईल. मॅच क्रमांक 3 श्री कृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक सीझन 53 मध्ये जाऊया आपण. टॉस का बॉस या मंचावर दोन्ही कर्णधार येतील. विनंती करतोय मी हर्षल मडवी कॅप्टन ऑफ द कुशल एलिमन साळसोले अँड किरण स्मृती घनसोली कॅप्टन्स. अशोक आदरणीय वासुदेवजी मडवी साहेब आहेत यांचे शुभ हस्ते हा मॅच क्रमांक 3चा टॉस अशू आहे. किरण स्मृती घनसोलीचा कर्णधार तर हर्षल मडवी इज कॅप्टन.